नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपल्याला बघायची आहेत राशी ज्या आहेत प्रत्येक रास हिचं तुम्ही ओळखणार कशी. ही रास कुंडलीमध्ये तुम्हाला आकडा दिसतो, राशीचं नाव नसतं, पण प्रत्येक राशीचा जो स्वभाव आहे ना तो स्वभाव दाखवणारं त्यांच्यासाठी एक चिन्ह आहे. तसं मेष राशीचं चिन्ह आहे मेल मेंढा, मेंढ्याचं चिन्ह आहे मेष राशीचं. आणि त्या राशीचा वर्ण आहे क्षत्रिय. आपल्याला वर्ण माहीत आहे. आपण जेव्हा सुरुवातीला ॲस्ट्रॉलॉजीचा अभ्यास सुरू केला त्यावेळेला आपण पाहिलं 7000 वर्षापूर्वी जेव्हा पराशर ऋषींनी ॲस्ट्रॉलॉजीबद्दल लिहिलं तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं आपल्या समाजामध्ये 4 वर्ण होते. ब्राह्मण, ब्राह्मण्य असलेला, वेदविद्या जाणणारा, क्षत्रिय, संरक्षण करणारा, वैश्य, व्यापार करून पैसे मिळवणारा, आणि शूद्र जो तुमच्यासाठी काम करणारे जे खालच्या वर्गातले चतुर्थ श्रेणी कर्मचारी असतात त्यांचा कैवारी, असे 4 वर्ण आपल्या समाजामध्ये होते. याच्यामध्ये मेष राशीचा वर्ण आहे क्षत्रिय. दुसरी रास आहे वृषभ. तिचं चिन्ह आहे शिंग रोखलेला बैल. ही शेतकऱ्याची रास आहे त्यामुळे बैल त्याचं चिन्ह आहे. आणि त्याची वृत्ती म्हणा किंवा त्याचा वर्ण म्हणा तो वैश्य आहे. शुक्र हा बिझनेसमन असल्यामुळे स्वामी राशीचा त्याचा वर्ण हा वैश्य वर्ण आहे. मिथुन रास जी आहे, मिथुन म्हणजे युगुल, मिथुन रास द्विस्वभाव रास आहे, ती बुधाची रास आहे. आणि तिचं जे चिन्ह आहे ते 2 मुली किंवा 2 मुलं असं युगुल हे चिन्ह आहे. आणि ती शूद्र वर्णाची आहे. चौथी रास आहे कर्क, जी चंद्राची रास आहे. तिचं चिन्ह आहे खेकडा, जो भक्ष्याला घट्ट पकडलं तोडला तरी भक्ष्य सोडत नाही. आणि त्याचा वर्ण आहे विप्र म्हणजे ब्राह्मण. त्याच्या पुढची रास आहे सिंह. सिंह राशीचं चिन्ह आहे मेल लायन. राजाची रास आहे ती. लायन म्हणजे राजा आहे, सिंह जंगलाचा सिंह म्हणून मेल लायन. आणि हा पण क्षत्रिय वर्णाची ही रास आहे. पुढची रास आहे कन्या. ही बुधाची रास आहे. इथे कन्या म्हणजे कन्या, एक मुलगी हातामध्ये शेगडी आणि दुसऱ्या हातात कणीस घेऊन भाजायला चालली आहे. कारण कन्या ही द्विस्वभाव रास आहे आणि ही पृथ्वी तत्वाची असल्यामुळे शेतकऱ्याची रास आहे म्हणून अशी कन्या. त्यानंतरची रास आहे तूळ, शुक्राची. ही सप्तमातली रास आहे. ही रजोगुणी रास आहे. ही शूद्र वर्णाची रास आहे. आणि हिचं चिन्ह काय आहे तर तराजू, अतिशय तोलून मापून घेणारा बिझनेसमन तराजू. वृश्चिक रास पुढची, हिचा स्वामी मंगळ आहे आणि ही विप्र वर्णाची आहे. हिचं चिन्ह काय आहे तर विंचू हे या वृश्चिक राशीचं चिन्ह आहे. वृश्चिक राशी जलतत्वाची अष्टमातली म्हणजे अंधारातली रास आहे. अंधारी ओलसर जागी राहणारा असतो विंचू म्हणून वृश्चिक राशीचं ते चिन्ह आहे. मूळ नक्षत्र असणारी जी धनुरास आहे, धनुरास ही गुरुची मूलत्रिकोण रास आहे. ती क्षत्रिय वर्णाची आहे. आणि धनुराशी ही अग्नितत्वाची रास आहे. हिचं चिन्ह काय आहे, खालचं जे धड आहे ते घोड्याचं आहे. घोड्यासारखी शक्ती आहे हिच्याकडे. क्षत्रिय वर्णाची असल्यामुळे घोड्यावर बसलेला अर्ध देह माणसाचा, त्याच्या हातामध्ये धनुष्य प्रत्यंच्या ताणून बाण लावलेला आहे. इतका लढवय्या वर्णाचा म्हणून क्षत्रिय वर्ण आहे. पुढची रास आहे मकर. ही शनीची स्वतःची रास आहे. ही वैश्य वृत्तीची, वैश्य हा त्याचा वर्ण आहे. आणि मकर राशीचं चिन्ह आहे आव असलेली मगर, म्हणजे ती आळशी नाही आहे. मकर राशीचा जो मगर जी आहे ही संधीची वाट बघते आणि संधी परफेक्ट ग्रॅब करते अशी मकर रास आहे. कुंभ राशीचं चिन्ह आहे अर्धा पाण्याने भरलेला घडा. कुंभ रास ही वायुतत्वाची आणि प्रचंड ज्ञानातून कायम दुसऱ्याला मदत करणारी समाजाभिमुख शनी, राहू आणि हर्षलाची मूलत्रिकोण रास. हा शनी सेवेचा कारक, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा कारक म्हणून शूद्र वर्णाची ही रास आहे. आणि अतिशय ज्ञानाची अशी ही शनीची रास आहे. पुढची रास आहे मीन. ही गुरुची रास आहे. ही विप्र वर्णाची आहे. 2 प्रवाहामध्ये विरुद्ध दिशेने वाहणारे मासे, कारण ही द्विस्वभाव रास आहे. अशी ह्या राशींची ही सगळी चिन्ह आहेत. यानंतर आपण बघूया प्रत्येक राशीमध्ये 2.25 नक्षत्र येतात. या नक्षत्रांना पण चिन्ह आहेत. अश्विनी नक्षत्राचं चिन्ह आहे घोड्याचं डोकं, म्हणजे प्रचंड कॉन्सन्ट्रेटेड फोकस्ड एनर्जी मंगळाची. भरणी नक्षत्र आहे स्त्रीचं जननेंद्रिय. कृत्तिका नक्षत्राचं चिन्ह आहे दुधारी पातं, अतिशय कडवी टीका करणारे. रोहिणी नक्षत्राचं चिन्ह आहे चॅरियट म्हणजे रथ,
कारण ते चंद्राची बायको रोहिणी म्हणजे अतिशय सुंदर आणि ऐश्वर्याची रास आहे शुक्र, म्हणून रथ तिचं चिन्ह आहे. मृग नक्षत्राचं चिन्ह आहे हरणाचं डोकं. हरिण जे पायामध्ये डोकं घालून चरत असतं, क्षणोक्षणाला घाबरून वर बघतं, कधी आपण भक्ष्य होऊ याची त्याला खात्री नसते, असं संशयी असतं, असं हरणाचं डोकं आहे. आर्द्रा नक्षत्र म्हणजे आर्द्र म्हणजे पाण्याने ओले, भावनात्मक, त्याच्या भावनाचं वादळ किंवा कठीण हिऱ्याचा दगड ज्याच्यामध्ये भावनांचा कठीणपणा पण आहे आणि जो हिरा बनणार आहे. पुनर्वसू नक्षत्र म्हणजे धनुष्यातून सुटलेला बाण, लक्ष्यवेधी बाण, हे गुरुचं नक्षत्र आहे. पुढचं पुष्य हे शनीचं जे नक्षत्र आहे हे पालन पोषण करणारं नक्षत्र आहे, म्हणून याचं चिन्ह आहे गाईचं आचळ, हे गाईच्या दुधासाठी आहे. पुढचं नक्षत्र आश्लेषा. आश्लेषा हे तुमच्या प्रत्येक माणसाच्या शरीरात मूलाधार चक्रामध्ये कुंडली मारून म्हणजे वेटळं घालून बसलेला सर्प कुंडलिनीचं प्रतीक आहे. हे अर्थातच आध्यात्मिक ज्ञानाकडे जाणारं नक्षत्र आहे. मघा नक्षत्र, मघा म्हणजे मोठा, हे सिंह राशीतलं आहे, त्यामुळे सिंहासन हे मघा नक्षत्राचं चिन्ह आहे. पूर्वा नक्षत्र हे सिंह राशीमध्ये आहे. सिंह रास राजाची रास आहे, तिला कसली चिंता, तिच्याकडे सगळं भरपूर आहे, त्याच्यामुळे एन्जॉयमेंट आहे. म्हणून बेडचे पुढचे पाय किंवा हॅमॉक म्हणजे झुला हे त्याचं चिन्ह आहे. उत्तरा नक्षत्र आहे, बेडचे मागचे पाय, संपूर्ण आराम करणारं रवीचंच नक्षत्र आहे उत्तरा. पुढचं नक्षत्र आहे हस्त, हे चंद्राचं नक्षत्र, हे कन्या राशीत, सेवेच्या राशीत. इथे हाताचा पंजा किंवा मूठ, समाचार घ्यायला बुद्धीने तयार. चित्रा नक्षत्र हा चमकणारा मोती, शायनिंग ज्वेल, लोकांच्या मध्ये चमकणारी बुद्धिमत्ता. स्वाती नक्षत्र हे राहूचं आहे, पण हे अतिशय स्वतंत्र व्यक्तिमत्व असणारी व्यक्ती आहे, स्वतंत्र गवताचं पातं. आपल्याकडे म्हण आहे, महापुरे झाडे जाती जेथे लव्हाळे वाचती, त्यामुळे राहूच्या वादळामध्ये सुद्धा स्वतःचं अस्तित्व टिकवून धरणारं अतिशय हुशार असं हे स्वातीचं नक्षत्र आहे. स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यात मोती तयार होतो, म्हणजे अतिशय उत्तम एक्स्ट्रॅक्ट काढणारं. विशाखा हे गुरुचं नक्षत्र आहे. राहूच्या स्वाती नक्षत्राच्या केऑसमधनं बाहेर पडल्यावर विजयोन्मादाचं प्रतीक म्हणून सजवलेलं प्रवेशद्वार हे विशाखाचं चिन्ह आहे. विशाखा हे राधेचं प्रतीक म्हटलं जातं, कारण विशाखा हे गुरुचं नक्षत्र आहे, भक्तिभावनेचं नक्षत्र आहे. आणि हे नक्षत्र तुळेमधून वृश्चिकेमध्ये जातं, म्हणजे ज्ञान तर आहेच, तौलनिक ज्ञान आहे, आणि ह्या ज्ञानातून अजून प्रगती करून खरं ज्ञान मिळवायला जाणारं हे नक्षत्र आहे. अनुराधा नक्षत्र हे रवीचं जन्म नक्षत्र आहे. हे कमळ आहे, म्हणजे विशाखा नक्षत्र हे जर जातं समजलो आपण तर त्यातून उगवणारं कमळ, ही दोन्ही ही नक्षत्रांची चिन्ह अशी आहेत. ज्येष्ठा नक्षत्र हे चमकणारं कुंडल आहे, कारण ज्येष्ठा नक्षत्र हे वृश्चिक राशीचं पूर्णपणे चतुष्पाद नक्षत्र असल्यामुळे वृश्चिकेची ओळख आहे. अतिशय खोल बुद्धिमत्ता, त्यामुळे चमकतात ही माणसं बुद्धिमत्तेने. खोल बुद्धिमत्ता, फार प्रकाशात यायचं नाही, पण जेव्हा यांची बुद्धी कळते तेव्हा माणसं आश्चर्याने तोंडात बोट घालतात. मूळ नक्षत्र जे आहे हे मुळाचं, झाडांच्या मुळाची जोडी, मुळातलं ज्ञान घेणारं, कारण हे गुरुच्या मूलत्रिकोण राशीचं पहिलं चतुष्पाद नक्षत्र हे केतूचं नक्षत्र असल्यामुळे ऐहिक सुखासाठी अजिबात झटत नाही. हे स्वतःच्या ज्ञानाचा, स्वतःची ओळख करून घेण्याचं ज्ञान ज्याच्याकडे मुळात आहे, अशा मुळातल्या मूळ ज्ञानाची ही जुडी आहे. पूर्वाषाढा नक्षत्र हा सोंड उंचावलेला हत्ती आहे, विजयोन्मादाचं प्रतीक आहे, कारण ज्ञान असल्यामुळे विजय मिळतो. उत्तरा नक्षत्र पण ते, उत्तराषाढा नक्षत्र पण तोच आहे. श्रवण नक्षत्र हे कानावर पडतं, कान हे त्याचं चिन्ह आहे. श्रवण करणं म्हणजे ऐकणं. मकर राशीतलं श्रवण नक्षत्र हे उत्तम लिसनर आहे. त्याच्या पुढचं नक्षत्र धनिष्ठा, याचं चिन्ह आहे बासरी किंवा मृदुंग, ज्याच्यामध्ये हवेच्या फुंकेनी आवाज निर्माण होतो. हे नक्षत्र मकरेमधनं कुंभेत जातं. दोन्ही शनीच्या राशी आहेत, पण अतिशय सुंदर. यांच्यामध्ये धनिष्ठा नक्षत्रामध्ये जर चंद्र असेल तर यांना उत्तम संगीताची जाण असते, म्हणून ही नक्षत्राचं चिन्ह आहे. शततारका नक्षत्र 100 स्टार्स 100 डॉक्टर्स. शततारका हे कुंभेतलं नक्षत्र आहे. शनी हा द्वादश स्थानाच्या जस्ट अलीकडची ही रास आहे, त्याच्यामुळे आत्मज्ञानाकडे निघालेला, तुमच्याकडे जे रिसोर्सेस मिळत नाहीत ते असं काय, ते सगळ्यांना देणारा, हील करणारा हा शनी आहे, म्हणून हे शततारका 100 डॉक्टर्सचं चिन्ह आहे. पूर्वा भाद्रपद हा तिरडीचे मागचे पाय आहे, कारण हे मीन राशीकडे चाललंय, मोक्षाकडे चाललंय.
तिरडीचे पुढचे पाय आणि तिरडीचे मागचे पाय पूर्वा भाद्रपदा उत्तरा भाद्रपदा. रेवती नक्षत्र 2 विरुद्ध दिशेने पोहणारे मासे. म्हणजे आत्मज्ञान झाल्यानंतर तुम्हीच ठरवायचंय की परत सांख्ययोगाकडे जायचंय का मोक्षाकडे जायचंय. हे तुमचं तुम्हाला कर्मामधून व्यक्त होता येतं. अशी ही नक्षत्रांची आणि राशींची चिन्ह, त्यांचे वर्ण आणि त्याचा अर्थ. आपण राशींची चिन्ह पाहिली, राशींचे वर्ण पाहिले, नक्षत्रांची चिन्ह पाहिली. बघा आपली रास, आपलं नक्षत्र, आपला स्वभाव त्या नक्षत्राच्या चिन्हाप्रमाणे कसा दिसतो. हस्त नक्षत्र, रोहिणी नक्षत्र, श्रवण नक्षत्र चंद्राची नक्षत्र आहेत. कोण कोण आनंद वाटत फिरणार आहेत बघा आपापल्या घरामध्ये. पुढच्या एपिसोडकडे जाऊया. तोपर्यंत बाय बाय.